करतोय स्टर्लिंग जनरेटर या आंतरराष्ट्रीय कंपनीचे CEO सन्माननीय श्री संजयजी जाधव, त्यांच्यासोबतच मी आमंत्रित करतोय रत्नदीप हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रत्नदीप जाधव, सुप्रसिद्ध सिने अभिनेते, आपल्या धाराशिव जिल्ह्याचं नाव ज्यांनी कला क्षेत्रात उज्ज्वल केलं ते अभिनेते सन्माननीय उमेशजी जगताप, त्याच्यासोबतच मी आमंत्रित करतोय प्रसिद्ध अभिनेते सन्माननीय रोहितजी कोकाटे. या मान्यवरांना विनंती की आपण मंचावर आसनस्थ व्हावं. मी धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं मंचावरील मान्यवरांचं स्वागत करतो. संदीप तिकटे भू पाथरू मी यांना मंचाकडे आमंत्रित करतोय. काही तांत्रिक बाबीमुळे आपल्याला कार्यक्रमाला थोडा विलंब झाला, याबद्दल मी दिलगीर आहे. मी संदीप तिकटे यांना मंचाकडे आमंत्रित करतोय. संदीप तिकटे यांना विनंती की आपण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब पाटील यांचं धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करावं. मी काही नावं उच्चारण करतो या ठिकाणी. कुलदीप आंबेकर, नारायण चापके, मनोज पडवळ या सर्वांनी मंचाकडे यायचं आहे. यानंतर कुलदीप आंबेकर यांना मोठ्या सन्मानाने मंचावर आमंत्रित करतो. त्यांना विनंती करतो की आपण आपल्या जिल्ह्याचे खासदार सन्माननीय ओमप्रकाश राजेनिंबाळकर अर्थात ओमदादा यांचं स्वागत करावं. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष स्टुडंट हेल्पिंग हँड, विद्यार्थी चळवळ विद्यापीठ पुणे. धन्यवाद. यानंतर मी श्री नारायण चापके यांना मंचावर आमंत्रित करतो. त्यांना विनंती की आपण आदरणीय आमदार श्री कैलासदादा गाडगे पाटील यांचं स्वागत करावं. आपल्या धाराशिव जिल्हावासियांच्या टाळ्यांचा कडकडाट मी GST ऑफिसचे आमचे सन्मित्र श्री अमित शेंदारकर साहेबांना मंचावर मोठ्या सन्मानाने आमंत्रित करतोय. श्री अमित शेंदारकर साहेब, आपणास विनंती आपण मंचावर येऊन स्थान ग्रहण करावं. यानंतर मी स्टर्लिंग जनरेटरचे CEO धाराशिव जिल्ह्याचे भूमिपुत्र श्री संजयजी जाधव यांच्या स्वागतासाठी प्रदीप तांबे यांना मंचावर आमंत्रित करतोय. श्री प्रदीप तांबे यांना विनंती की आपण संजयजी जाधव यांचं स्वागत करावं. ॲडव्होकेट संतोष शिंदे यांना विनंती त्यांनी मंचाकडे यायचं. पुणे जिल्ह्यामध्ये येऊन आपली वैद्यकीय सेवा बजावणारे रत्नदीप हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रत्नदीप जाधव यांच्या स्वागतासाठी मी ॲडव्होकेट संतोष शिंदे यांना विनंती करतो. त्यांनी डॉक्टर रत्नदीप जाधव यांचं स्वागत करावं. यानंतर मी धाराशिव जिल्ह्यातील प्रयोगशील आणि प्रगतिशील शेतकरी मनोज पडवळ यांना विनंती करतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय अभिनेते उमेशजी जगताप यांचं आपण स्वागत करावं. मनोज तात्या पडवळ यांना विनंती, उमेशजी जगताप यांचं स्वागत आपण करायचं. यानंतर मी धाराशिव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आमचे आदरणीय जयंत पाटील यांना विनंती करतो की आपण श्री अमित शेंदारकर साहेबांचं स्वागत करावं. अमोल जगताप यांना विनंती आपण मंचाकडे यायचं. अमोल जगताप. मी अमोलजी जगताप यांना विनंती करतो की आपल्या धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र अभिनेते
रोहित कोकाटे यांचं आपण स्वागत करावं. अमोल जगताप, महेश पोद्दार जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष यांना विनंती की आपण कोकाटे यांचं स्वागत करावं. समस्त धाराशिव जिल्हा वासियांना प्रवीण गवळी मी यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं. प्रवीण गवळी, अमोल वडवणे यांना विनंती की आपण प्रवीण गवळी यांचं धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करावं. अमोल वडवणे, धाराशिव फाउंडेशन या एका शब्दासाठी आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. मी अखिल घोगरे यांनाही मंचावर आमंत्रित करतोय. सन्माननीय अखिल घोगरे, शरद सावंत यांना विनंती की आपण अखिल घोगरे यांचं स्वागत करावं. शरद सावंत यांना विनंती की आपण अखिल घोगरे यांचं स्वागत करायचं. आपण सर्वजण आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या मातीसाठी एकत्र जमलो आहोत आणि आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दोन आसामी ज्या आपल्यापैकीच एक आहेत त्या मंचावर विराजमान आहेत. मी आदरणीय खासदार श्रीयुत ओमदादा आणि आदरणीय आमदार श्रीयुत कैलासदादा तसंच त्यांच्या सवंगड्यांना विनंती करतो की सभागृहामध्ये उपस्थित सर्व धाराशिव जिल्हावासियांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय, त्यांच्या मित्रांना, त्यांच्या सवंगड्यांना विनंती करतोय, धाराशिव फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की सभागृहामध्ये उपस्थित सर्व धाराशिव जिल्हावासियांचं गुलाब पुष्प देऊन आपण स्वागत करावं. आणि सर्वांना विनंती की पटकन हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे. धाराशिव फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांना, सदस्यांना विनंती की सर्व उपस्थितांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या धाराशिव जिल्हावासियांची संख्या लक्षणीय आहे, परंतु प्रत्येकाला काही ना काही अडचणी आहेत. त्यापैकी आपण सर्वजण इथं आहात आणि काही आपले जिल्हावासी या ठिकाणी उपस्थित नाही. वास्तविक आज सर्वांचा सन्मान करणं शक्य नाही, परंतु प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण मंचावर काही मान्यवरांना बोलावून त्यांचं आदरातिथ्य केलं, त्यांचा सन्मान केला. पैकी दैनिक सकाळ समूहाचे सन्माननीय संजय मिस्किन साहेब आणि क्रिकेटपटू राजवर्धन हंगरगेकर हे देखील आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते, परंतु ते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांच्या सदिच्छा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्यांनी पोहोचलेल्या आहेत. त्यांचे शतशः आभार. थोडंसं घाई करायची आहे.
एक विनंती आहे की सन्माननीय खासदार महोदयांचा आणि आमदार महोदयांचा वेळ मंचावर अधिक जायला हवा. मित्रहो, धाराशिव म्हटलं की हवा पाणी तुळजा बहाणे असं आपल्याबद्दल म्हटलं जातं. आता हे आपण अभिमानाने घेतो, परंतु वास्तवता हे वाक्य जेव्हा वापरलं गेलं तेव्हा ते कुत्सितपणे वापरलं होतं, परंतु आज आपण ते अभिमानाने मिळवतोय. शुद्ध हवा पाणी आणि तुळजाभवानी हा आपला समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या धाराशिव जिल्ह्याचे आपण कर्तृत्ववान भूमिपुत्र आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. धाराशिव जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असणाऱ्या परंतु धाराशिवच्या मातीशी घट्ट नातं असलेल्या आपल्यासारख्या नामवंत भूमिपुत्रांच्या कार्याची ओळख व्हावी, त्याचा सन्मान व्हावा, एकमेकांच्या मधील सद्भावना आणि अभिमान द्विगुणित व्हावा म्हणून आज आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. निमित्त ठरला आहे धाराशिव फाउंडेशनचा शुभारंभ सोहळा. या शुभारंभ सोहळ्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. सर्वांना एक विनंती आहे की आपल्यापर्यंत धाराशिव फाउंडेशनच्या वतीने एक रजिस्टर येत आहे. त्या रजिस्टरमध्ये कृपया आपण आपलं नाव, आपला पत्ता, मोबाईल नंबर, आपलं जे काही काम आहे, पद आहे, त्या पदाचा उल्लेख करावा, जेणेकरून हा सर्व डेटा आपल्याला एकत्र करता येईल आणि ज्या उद्देशाने आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत तो उद्देश आपला पूर्ण होईल. आपल्याला एकमेकांच्या संपर्कात राहता येईल, एकमेकांच्या सानिध्यात राहता येईल, आपल्याला एकमेकांच्या मदतीला उतरता येईल. तेव्हा कृपया आपल्याकडे जे रजिस्टर येणार आहे यामध्ये आपलं नाव, आपला मोबाईल नंबर, आपण जे काम करत आहात ते काम, आपला मुद्दा नमूद करावा ही विनंती. आपल्या जिल्ह्याचे पुत्र, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आणि कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू सन्माननीय देवानंद शिंदे सर यांनी सुद्धा धाराशिव फाउंडेशनच्या या शुभारंभ सोहळ्यासाठी आपल्या सदिच्छा पाठविल्या आहेत. त्यांचे धन्यवाद. सर्वांनी कृपया बसून घ्यावं ही विनंती. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक संपूर्ण सभागृहाला विनंती करतोय की कृपया आपण आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावे, जेणेकरून आपल्या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय येणार नाही. पुन्हा एकदा विनंती करतो, कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवा. कार्यक्रम सुरू असताना कोणाच्याही मोबाईलची रिंग वाजू नये याची दक्षता घ्या. उपस्थित मित्र हो,
आता सन्माननीय खासदार ओमदादा आणि सन्माननीय आमदार कैलासदादा यांनी प्रत्यक्ष तुमच्या जागेवर येऊन तुमचं स्वागत केलं. खरं तर धाराशिव फाउंडेशनची संकल्पना ही त्यांच्या कल्पकतेतूनच आलेली आहे. आपण या जिल्ह्याचं काही देणं लागतो, आपण आपल्या मातीचं काही देणं लागतो आणि आपले बांधव आपल्या जिल्ह्यापासून काही किलोमीटर लांब येऊन चरितार्थासाठी आलेले आहेत. त्यांना एकत्र करणं, त्यांना एका माळेत गुंफणं हा त्यामागचा उद्देश होता. मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यासाठी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतोय की मंचावर जे वटवृक्षाचं रोपटं आहे त्याला पाणी अर्पण करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. उमरगा तालुक्याचे सुपुत्र, धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र, सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक श्रीयुत जाधव साहेब यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. जाधव साहेब, तुम्हाला विनंती की कृपया आपण मंचावर यावं. संदीप तिकटे यांना विनंती की त्यांनी जाधव साहेबांचं स्वागत करायचं. मी अगोदर जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी वडाच्या रोपट्याला जल अर्पण करावं. पाठीमागे जी मंडळी उभा आहेत त्यांना विनंती की आपण बसून घ्यावं. आज या ठिकाणी तुम्हा सर्वांच्या समक्ष ज्या वडाच्या रोपट्याला या ठिकाणी पाणी अर्पण करून आपण या कार्यक्रमाचा शुभारंभ केला आहे ते रोपटं उस्मानाबादला अर्थात धाराशिवला जाणार आहे आणि तिथं ते लावलं जाणार आहे. या धाराशिव फाउंडेशनचे आठवण म्हणून आणि जसा जसा हा वटवृक्ष बहरत जाईल तसं तसं आपल्या धाराशिव फाउंडेशनचं काम सुद्धा वृद्धिंगत होत जाईल. या धाराशिव फाउंडेशन या संस्थेखाली, या बॅनर खाली आपण सर्वजण एकत्र येऊ. आपल्या इतरही जे विखुरलेले बांधव आहेत त्यांना एकत्र आणू आणि आपली एक ओळख या पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण करू असाच संकल्प सन्माननीय आमदार आणि सन्माननीय खासदार यांनी केलेला आहे. मी मंचावर विराजमान सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक जाधव साहेबांच्या स्वागतासाठी संदीप चिकटे यांना विनंती करतो की त्यांनी जाधव साहेबांचं स्वागत करावं. धाराशिव फाउंडेशन या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलो आहोत. याची मूळ संकल्पना, याची कन्सेप्ट ही तुम्हा सर्वांसमोर शब्दातीत करण्यासाठी, प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मंचावर मोठ्या सन्मानाने आमंत्रित करतोय. धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलासदादा घाडगे पाटील यांना, आदरणीय डॉक्टर जयप्रकाश राजनिंबाळकर यांनी विनंती आपण मंचावर स्थानापन्न करू. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धाराशिव फाउंडेशनचा अनावरण सोहळा पार पडत आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे कृषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे, आपल्या जिल्ह्याच्या शहराच्या विकासासाठी त्यांनी आपलं भरीव योगदान दिलंय असे आदरणीय नानासाहेब पाटील साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय ओमप्रकाश निंबाळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले डॉक्टर रतनदीप जाधव साहेब, संजय जाधव साहेब, अखिलजी घोगरे, अमितजी शेंगारकर, आपल्या जिल्ह्याचे भूषण असलेले आपल्या जिल्ह्याचे मूळ रहिवासी सिने कलाकार उमेशजी जगताप, रोहितजी कोकाटे, आपल्या धाराशिव सारख्या शहरातून या ठिकाणी येऊन आपल्या राज्याबरोबर परदेशातही स्वतःच्या फसवून करणारे प्रवीणजी गवळी, व्यासपीठावरील डॉक्टर जयप्रकाश निंबाळकर, आपले आयजी साहेब, या सर्व सन्मान्यासोबत समोर बसलेली
आपल्या धाराशिव जिल्ह्यातून स्वतःच्या कर्तृत्वावर जिल्ह्याच्या बाहेर पडून स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण करणारी आपण सर्व मान्यवर मंडळी, धाराशिव फाउंडेशनचा संकल्पना किंवा धाराशिव फाउंडेशन का करावं लागलं याचं मी आपल्याला थोडक्यात मी आपलं मत आम्हाला सुचलं का ते सांगतोय. आपण आपल्या स्वातंत्र्य होऊन आपण निजामात होतो, जे स्वतंत्र झालं तर 1 वर्षानं आपण स्वतंत्र झालो. आपला जिल्हा 48 ला स्वतंत्र झालो, परंतु 75 वर्ष होऊन गेली तरी आज आपल्याला आपण जर तुम्ही सगळे बाहेर आहात जिल्ह्यातून बाहेर आलेला आहात, आपल्याला गाव जर विचारलं आपलं तर आपल्याला सांगावं लागतं आपण उस्मानाबाद सांगतो किंवा धाराशिव सांगतो, परंतु समोरचा माणूस जरी विचारतो कुठे आहे, म्हणजे हा मला तर अनुभव आलेला आहे, तुम्हालाही सगळ्यांना आला असेल असं मला वाटतं. मग आपल्याला तुळजापूर सांगावं लागतं, सोलापूर सांगावं लागतं, लातूर सांगावं लागतं. म्हणजे स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झालं तरी आपल्या जिल्ह्याला आपली स्वतःची ओळख तयार करता आली नाही. त्यामुळे आपण ह्या फाउंडेशनचं नाव जाणीवपूर्वक आपण धाराशिव फाउंडेशन ठेवलेलं आहे, कारण आपल्याला आता आपली स्वतःच्या जिल्ह्याची ओळख निर्माण करणे गरजेचे आहे. आपण वटवृक्षाचं पाणी घातलं, त्याच्यामागे आपल्या जिल्ह्याचा नकाशा जाणीवपूर्वक लावलेला आहे, कारण आपण बघतोय की आपण मराठवाडा म्हणून महाराष्ट्र म्हणून आपण सगळेजण काम करतो, पण जिल्हा म्हणून आजपर्यंत काम झालेलं नाही. असं एक व्यासपीठ कुठलंही आपल्यासाठी उपलब्ध नव्हतं. हा कार्यक्रम पुण्यात घ्यायचं कारण त्यामागचं कारण असं होतं की आपलं जसं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर असलं तरी आपल्या जिल्ह्यातल्या लोकांचं वळण हे पुण्याशी जास्त आहे. म्हणजे शिक्षण असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आपण जास्तीत जास्त लोक आपल्या जिल्ह्याची पुण्याशी संबंधित आहेत, निगडीत आहेत. आपण असं आम्ही फिरतो, खासदार साहेब आम्हाला दर 5 मिनिटाला कोणतरी आपल्या जिल्ह्यात भेटतो, आणि आपण सर्वजण एवढ्या चांगल्या पद्धतीनं आपण जिल्ह्यातून बाहेर पडलात, स्वतःच्या कर्तृत्वावर या ठिकाणी स्वतःला सिद्ध केलं, आणि अशा लोकांना आपण एकत्र आणलं. आपण बघतोय देशात सध्या वातावरण काय चालू आहे, माणसात दरी पाडण्याचं, बाकीच्या गोष्टी करण्याचं काम चालू आहे. अशा वेळेस माणूस एकत्र करून, माणूस म्हणून आपल्याला एकत्र यायचं, आपल्या धाराशिवकर म्हणून आपल्याला एकत्र यायचंय, आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपल्या जिल्ह्याच्या, तुम्हालाही प्रत्येकाला वाटतं, मीही ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातला एखादा माणूस भेटत आपला ऊर भरून येतं. त्याच पद्धतीनं आपल्या जिल्ह्याविषयी, आपल्या मातृभूमीविषयी सगळ्या भूमिपुत्रांना ओढ असते, आपल्याला काहीतरी करायचं असतं. आपल्या जिल्ह्याची ओळख काय आहे आजपर्यंतची? आपला जिल्हा म्हणलं तर दुष्काळी जिल्हा, सगळ्यात जास्त आत्महत्या असलेला जिल्हा, आकांक्षित जिल्हा. परंतु ही निगेटिव्ह ओळख पुसून काढण्यासाठी आणि आपल्याला काहीतरी सकारात्मक गोष्टी करण्यासाठी, आपल्या सर्व माणूस म्हणून एकत्र येण्यासाठी, हे सर्वांसाठी हे राजकारण विरहित व्यासपीठ असणार आहे, हे मला आपल्याला यापासून सांगायचं. धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण सुरुवात करतोय. आपण सुरुवातीच्या कार्यक्रमात काही ठराविक लोकांना निरोप देऊ शकलो, परंतु ही सुरुवात आहे. आपण पुण्यात का कार्यक्रम घेतला, आपल्या हजारो लोक आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी वास्तव्यात आहेत. प्रत्येकानं आपल्या आपल्या कष्टावर, स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं असं जग निर्माण केलेलं आहे. साध्या असो किंवा मोठा असो, अशा लोकांना एकत्र, प्रत्येकाची काही कल्पना असते, संकल्पना असते, प्रत्येकाला काहीतरी आपल्या मातृभूमीशी करावं वाटतं, पण ते सांगायचं कुणाला? ते सांगण्यासाठी किंवा तुम्हाला त्या कल्पना राबवाव्या वाटतात, ह्या धाराशिव फाउंडेशनच्या व्यासपीठावर आपण सांगू शकता, आणि त्या राबवण्याचं काम किंवा कर्तव्य तुम्हाला, आमचे जे खासदार साहेब असतील, आम्ही असतील, हे जबाबदारी आम्ही घेऊ. आपल्याला आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी हे धाराशिव फाउंडेशन काम करेल. मला आपल्याला सांगायचं की बरीच मुलं आपली पुण्यासारख्या ठिकाणी शिक्षणाच्या निमित्ताने येतात. या ठिकाणी सुद्धा आज तुम्ही बरेच जण पुण्यात सुरुवातीला आले त्यावेळेस तुम्हालाही खूप स्ट्रगल करावा लागला, खूप अडचणी आल्या. आपल्याला ज्या अडचणी आल्या आपल्या पुढच्या पिढीला येऊ नये यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण जर व्यासपीठ निर्माण करून दिलं तर निश्चितच आपल्याला ज्या अडचणी पुढच्या लोकांना येणार नाही, त्यासाठी धाराशिव फाउंडेशनची निर्मिती आहे. त्याचबरोबरीनं आपल्यालाही आपल्या गावाकडे, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाला वाटतं की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, आपण ही गोष्ट राबवली पाहिजे, आपल्या रोजगारासाठी ही केलं पाहिजे, आपल्या विकासासाठी हे केलं पाहिजे, परंतु हे सांगायचं कुणाला? त्यामुळं तुमच्या ज्या कल्पना आहेत
त्या कल्पना तुम्ही या ठिकाणी मांडू शकता, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण सर्वजण मिळून याची अंमलबजावणी करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि आज जरी आपण धाराशिव फाउंडेशनची सुरुवात छोट्या स्वरूपात करत असलो तरी आपल्याला, आपण जसं एक छोटं झाड लावलंय तरी हे झाड मोठं करून एक वटवृक्ष करून आपल्याला आपल्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी, कारण आपण तेवढे कर्तृत्ववान आहात, तुम्ही जे समोर बसलेले आहेत ते आपल्या इथे कार्यक्रमाला न येऊ शकले सुद्धा धाराशिव जिल्ह्यातले प्रत्येक क्षेत्रात एवढे चांगलं काम करणारे लोक आहेत, परंतु आपल्या जिल्ह्याची ओळख आणि एकमेकांनाही एकमेकांची ओळख झाली तर निश्चितच एकमेकांचा फायदा होऊ शकतो, आपल्या जिल्हावासींचा फायदा होऊ शकतो. या माध्यमातून आपल्याला माणूस म्हणून एकत्र यायचंय, जात धर्म पंथ या सगळ्याला बाजून फक्त माणूस म्हणून धाराशिवकर म्हणून आपल्याला एकत्र यायचंय. त्यासाठी धाराशिव फाउंडेशनची स्थापना आहे. मी आपला जास्त काही वेळ घेत नाही, पण एवढंच सांगतो, तुमच्या कल्पना काय असतील ते निश्चितच आपण आता अनावरण केल्यानंतर गुगल फॉर्मही प्रत्येकाला व्हॉट्सअपवर आपल्या तुम्हाला माहिती तर भरून आपण द्यालच, पण तुमच्या ज्या कल्पना आहेत त्या गुगल फॉर्म मध्ये भरून द्या. निश्चितच पुढच्या काळात आज जरी सुरुवात केली असली तर धाराशिव फाउंडेशन आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या जिल्ह्याची सुंदर ओळख निर्माण करण्यासाठी आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांच्या जे प्रश्न असतील किंवा आपण लोकांचं आपली जी जुनी ओळख आहे दुष्काळी आत्महत्याग्रस्त ही ओळख पासून एक विकसनशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू. एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दांनी विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आताच धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय कैलासदादा घाडगे पाटील यांनी धाराशिव फाउंडेशनची कन्सेप्ट, संकल्पना तुम्हा सर्वांना सांगितली. मित्र हो, धाराशिव जिल्हा म्हटलं की काही ठराविक ओळखी आहेत, परंतु त्या व्यतिरिक्तही आपल्या जिल्ह्यामध्ये खूप काही आहे की ज्याच्याबद्दल फारसं कुठं बोललं जात नाही. एक दोन उदाहरणं सांगायची झालं तर पर्यटन स्थळाच्या बाबतीत धाराशिव जिल्हा महाराष्ट्रात खूप वरच्या स्थानावरील इतकी पर्यटन स्थळं आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत. धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून त्यालाही आकार देण्यात येईल, त्याचीही प्रचार आणि प्रसिद्धी करण्यात येईल. धाराशिव फाउंडेशनचे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता सुरू होत आहेत. आपण त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धाराशिव जिल्ह्यासंदर्भात तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट, ज्या काही माहिती भरायची आहे ती भरून द्यावी. आणि ज्या धाराशिव फाउंडेशनसाठी आपण आज एकत्र जमलो आहोत त्याचा औपचारिक अनावरण सोहळा आता आपण पार पाडतोय. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की आपण या धाराशिव फाउंडेशनच्या लोगोचं, वेबसाईटचं अनावरण करावं. त्याचं फोल्डर या सर्वांना इथं मंचावर वितरित केलं जात आहे. त्यानंतर एक चित्रफीत 4 मिनिटाची आहे ती आपल्या सर्वांसमोर प्रक्षेपित केली जाईल. धन्यवाद. मंचावरील मान्यवरांची थोडीशी गैरसोय करतो. लाईट्स बंद करा आणि मंचावरील मान्यवरांना विनंती आहे की पाठीमागे जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनकडे आपण पाहू शकता. तिथे एक चित्रफीत धाराशिव फाउंडेशनची आता सुरू होईल. लाईट्स बंद करा. या स्टेजवरच्या लाईट्स मध्यंतरी तेरमध्ये जाणं झालं आणि तेरच्या वस्तू संग्रहालयातील काही वस्तू पाहण्यात आल्या. तिथं लांबपुरे अण्णा आहेत, त्यांच्याकडे जाणं झालं. 2000 वर्षापूर्वीचा गहू, 2200 वर्षापूर्वीची बाहुली
इतका वर्ष जुना म्हणजे शेकडो हजारो वर्ष जुना ठेवा तेरमध्ये आहे. आपलं रामलिंग आहे, कुंथलगिरी आहे, निजामानं अहिंसा क्षेत्र घोषित केलेलं कुंथलगिरी, तिथला पेढा, डोमगाव जिथं कल्याण स्वामीची समाधी आहे, जिथं दासबोधाची मूळ प्रत आहे, जिथं सोनारी भैरोबा आहे, अनेकांचं कुलदैवतेचं स्थान आहे, तुळजापूर आहे. कितीतरी अशी स्थळं आहेत जिथं की आपल्याला पर्यटन विकसित करता येऊ शकतं. घटकांच्या रचनात्मक दीर्घकालीन विकासासाठी निर्माण झालेला सामूहिक व्यासपीठ अर्थात धाराशिव फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. समृद्ध आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धाराशिव जिल्ह्याचं आपण सर्वजण कर्तृत्ववान भूखंड आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. गावाच्या आणि जिल्ह्याच्या मातीशी घट्ट नातं असलेल्या आपल्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या सातत्यानं येणाऱ्या सूचना ही या संस्थेच्या निर्मितीमागील एक प्रेरणा आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून पुण्या मुंबई राज्याच्या देशाच्या बाहेर सारख्या प्रचंड स्पर्धा असणाऱ्या महानगरात राहूनही अखंड परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर आपल्यासह अनेक जण आपल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहात. आपली ही यशोगाथा जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. एखाद्या जिल्ह्याची प्रगती तेव्हाच होते जेव्हा त्यातील प्रत्येक खेडे, प्रत्येक गावाची आणि त्यातील सर्वसामान्य हा व्हिडिओ प्रत्येकाला त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवा. तांत्रिक अडचण आहे, सर्व सोशल मीडिया आपण सुरू करतोय त्या माध्यमातून हा व्हिडिओ सर्वांना पाहता येईल आणि आपल्या जिल्ह्याचं घोषण काय आहे, आपल्याला जिल्ह्यासाठी काय घोषणा आहे ते आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचविता येईल. या ठिकाणी आणखीन एक गोष्ट नमूद करू इच्छितो की आपल्यापैकी अनेक मान्यवर असे आहेत की ज्यांना खरं तर मंचावर बोलावून सन्मानित करायला हवं, परंतु वेळेचा अभाव आणि काही अडचणी समजून घ्या. आपण पुढच्या कार्यक्रमात त्या व्यक्तींना सन्मानित करणार आहोत. मी या धाराशिव फाउंडेशन बद्दल काय वाटतं ते तुम्हाला सर्वांसमोर व्यक्त करण्यासाठी मी डॉक्टर रत्नदीप जाधव यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगतपर शुभेच्छा संदेश या ठिकाणी व्यक्त करावा. डॉक्टर रत्नदीप जाधव, टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. धाराशिव फाउंडेशनच्या उद्घाटन प्रसंगासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक श्री नानासाहेब पाटील, आपल्या धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आपल्या धाराशिवचे आमदार श्री कैलासदादा पाटील, सर्व मान्यवर, संजयजी जाधव, सर्व मान्यवर आणि सन्माननीय व्यासपीठ, तसेच धाराशिव जिल्ह्यातून पुण्यामध्ये येऊन स्थायिक झालेले आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावलेले असे सर्व बंधू आणि भगिनी. ज्यावेळी धाराशिव फाउंडेशनचा विषय निघाला आणि दादांबरोबर, ओमदादांबरोबर, कैलासदादांबरोबर बरीचशी मंडळी माझ्याकडेही हॉस्पिटलला आली होती की त्यांच्या मनामध्ये कायम असं चाललं होतं की आपल्या इथे भरपूर विद्यार्थी येतात, भरपूर लोक आपले ऑलरेडी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये स्थायिक झालेले आहेत,
पण हे जे नवीन सगळे लोक येतात या लोकांना खूप अडचणींना सामोरं जावं लागतं आणि अशा अडचणींना सामोरं जात असताना सर्वांनाच मदतीचा हात मिळतो असं नाही. सर्वांनाच सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये मदत मिळते असं नाही आणि खूप लोक निराश सुद्धा होतात. त्यांची पाहिजे तेवढी प्रगती होऊ शकत नाही आणि प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित राहून त्यांना मदत करू शकतो अशी परिस्थिती नसते. प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला फोन करावा आणि आपण त्यांना मदत करावी असं होत नाही. त्यामुळं इथंच प्रत्यक्षात एवढे लोक आहेत आपले पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी खूप मोठं नावलौकिक कमवलेलं आहे. या सर्वांना एकत्र आणून आपण या व्यासपीठामार्फत त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना ज्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्यांना मदत करू शकू अशी एक संकल्पना त्यांच्या मनामध्ये कायम होती आणि त्याचंच हे मूर्त रूप आज आहे. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण सगळेजण इथे आलात. एकत्र येण्यामध्ये खरं तर खूप मोठी ताकद आहे. आपण बघितलं, मी कोविडच्या काळामध्ये उस्मानाबादमध्ये जात होतो. अत्यंत मोठ्या प्रमाणावर ओमदादा असतील, कैलासदादा असतील, डॉक्टर जय असतील, सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं तिथे. मीही जात होतो. कोविडचा काळ होता, ऑक्सिजनचा तुटवडा होता आणि अशा काळामध्ये आम्ही एकत्र येऊन म्हणजे भोसले स्कूलच्या काही विद्यार्थी असतील, आमच्या वर्गातले काही विद्यार्थी असतील, तसेच आपल्या भागातून मोठ्या पदावर मोठ्या म्हणजे IAS IPS लोक असतील, ह्या सर्वांनी खूप मोठ्या प्रमाणावर मदत एकत्र करून आपण उस्मानाबादला 101 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कोविडच्या काळामध्ये देऊ शकलो. म्हणजे एकत्र येण्याने खूप मोठी ताकद निर्माण होऊ शकते. फक्त हे व्यासपीठ तयार होणं गरजेचं आहे आणि ही संकल्पना खऱ्या अर्थानं पुण्यामध्ये येणाऱ्या सर्व नवीन आपल्या भागाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. शैक्षणिक दृष्ट्या, व्यावसायिक दृष्ट्या थोडा मागासलेला भाग आहे. कामासाठी शेतीवर विसंबून असलेला आपला भाग आहे आणि शेती ही आपली सगळी पावसावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरातलं कोण ना कोणतरी पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कार्यरत आहे, कामासाठी आलेलं आहे. माझ्याकडे दवाखान्यात म्हणजे फक्त व्यावसायिक दृष्ट्या नाही, आमच्या प्रोफेशनमध्ये सुद्धा माझ्याकडे काम करणारे जवळजवळ 51 डॉक्टर हे उस्मानाबाद जिल्ह्यातले आहेत आणि त्यांना आता आम्ही पुण्यामध्ये स्थायिक केलेलं आहे. तर खूप मोठ्या प्रमाणावर एकत्र जर आलो तर याच्यामधून एक खूप मोठी ताकद निर्माण होऊ शकते. खूप मोठ्या प्रमाणावर सर्व येणाऱ्या लोकांना मदत होऊ शकते आणि चांगले उपक्रम राबवू शकतो आपण. आणखी एक संकल्पना दादांनी सांगितली की आपण उस्मानाबाद इथे हॉस्टेल वगैरे तयार करू शकतो का, कारण आज राहण्यासाठी खूप अडचण त्यांना सर्वांना खूप इथं निर्माण होते. तर आपण तिथे हॉस्टेल निर्माण करू शकतो का, अशी एक संकल्पना समोर येते. तर या व्यासपीठावर सर्वांच्याच मताने किंवा सर्वांच्याच मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर काम होऊ शकतं असं मला वाटतं आणि हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आपल्या आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन चालू केलेला आहे. त्यात ओमदादांचं आणि इथल्या सर्व मान्यवर लोकांचा याला हातभार मिळेल ही मला खात्री आहे आणि आपण सर्वांनी मिळून या व्यासपीठाला खूप पुढे न्यायचंय आणि खूप लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात मदत करायची आहे. एवढंच मी इथे म्हणतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला माझं मत मांडून दिल्याबद्दल धन्यवाद. आणि या धाराशिव फाउंडेशन आणि या धाराशिव फाउंडेशन मध्ये काम करणाऱ्या सर्व, अविरतपणे काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि आम्ही सदैव तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर ज्यांना आपण छोट्या पडद्यावर पाहिलेलं आहे, रंगमंचावर पाहिलेलं आहे आणि ज्यांनी धाराशिवमध्ये येऊन किशोर कदम या ज्येष्ठ अभिनेत्यांनी धाराशिवमध्ये येऊन ज्यांचं कौतुक केलं ते आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे सुपुत्र, तुळजापूरचे रहिवासी, आई जगदंबेचे भक्त, अभिनेते उमेशजी जगताप यांना विनंती की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. धाराशिव फाउंडेशनच्या या संकल्पनेबद्दल आपला अभिप्राय या ठिकाणी नोंदवावा. टाळ्यांच्या गजरात उमेश जगताप यांचं आपण स्वागत करूया. नमस्कार. आपला जीव धाराशिव, तर मला असं वाटतं की आपल्या मातीमध्ये खूप गंमत आहे. सगळ्यात अगोदर मला बोलता येत नाही, अगोदर तुम्हाला क्लिअर करतो, म्हणजे मी समजा इकडे भरकडलो तरी तुम्ही मला माफ कराल. सन्माननीय व्यासपीठात समोरील सगळे सन्माननीय, मला इकडे बोलवलं
मला फक्त एकच यावेळेस म्हणायचं आहे की आपली ही संकल्पना खूप चांगली आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि इथं धाराशिव फाउंडेशन धाराशिव मधल्या धाराशिव जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल आणि पोहोचावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. तुळजापूरमध्ये असताना आमची एक पंचरंग प्रतिष्ठान नावाची संस्था आहे सर. तर तिकडे प्राध्यापक संभाजी भोसले, दिलीप भोसले, श्रीकांत नाडकवडे आमची एक संस्था आहे की जी चालू होती, जवळपास 30-35 वर्ष चालू होती. आणि तिथे नाटकाची संस्था असल्यामुळे की आमच्यासारखे काही छोटे मोठे कलाकार तयार झाले. तर मला असं वाटलं की आपल्या धाराशिव जिल्ह्यातील जेवढ्या नाटकाच्या संस्था कामं करतायत तर त्या संस्थांना तुमच्या पद्धतीनं कशी मदत करता येईल. आपल्याकडची नाटकं म्हणजे या पुणे मुंबईच्या साईडची नाटकं आपल्याकडे खूप कमी होतात. तर जर आपली नाटकं तिकडे जर गेली, लोकांना बघता आली तर त्यांना अजून भरपूर चांगलं काम करतील. त्यांना जास्त तर आपल्याकडे नाट्यगृह पण पाहिजे सर आपल्याकडे, कारण तुळजापूरला आम्हाला माहिती आहे की आम्ही 15 जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 20 वर्षांपासून आम्ही मागणी करतोय की आम्हाला नाट्यगृह पाहिजे. तर तुळजापूर नाही तर परंडा जिकडे जिकडे आपल्याला करता येईल नाट्यगृह, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, कारण सगळीकडे शक्य नाही मला माहिती आहे, पण तालुक्याच्या ठिकाणी नाट्यगृह केलं, इकडे नाटक तिकडे गेली तर माझ्यासारखे छोटे मोठे कलाकार तयार होऊ शकतात असं मला वाटतं. मी म्हणजे तुळजापूर सारख्या ठिकाणी सुद्धा आंबी प्रॉपर आंबी आसू सावरगाव तुळजापूर असा माझा प्रवास आहे. नंतर पुण्याला मी ललित कला केंद्र केलं. मी मुंबईला आविष्कार, पृथ्वी थिएटर आणि मी इंटरनॅशनल लेवलला पण काम केले सर. मी जवळपास 3 वर्ष 400 प्रयोग मी इंग्लिश नाटकाचे केले आणि 2009 पर्यंत मी केले. हे फक्त आपल्या मातीची ताकद आहे, आपल्या माणसांचं पाठबळ आहे. कारण मला आतापर्यंत माझ्या आयुष्यात सगळी माणसं चांगली भेटली, माझे सगळे मित्र, माझे सगळे गुरुवारे चांगले भेटले. तर आपले हे फाउंडेशन त्या प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचावं. सर तुम्ही सांगितलंच की इथे अजिबात जातीपातीचा, कुठल्या आडनावाचा, कुठला कशाचा उल्लेख नसणार आहे, काहीच नाही. तर आपण तुमचं काम बोलून द्यावं एवढाच मुद्दा मी बोलतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उमेश सर. आपल्या मातीतल्या कलाकाराचं कौतुक. उमेश जगताप यांना सुद्धा उत्सुकता लागून राहिली असेल. किस्सा असा आहे की किशोर कदम आणि मृणादेव कुलकर्णी हे धाराशिव मध्ये आले होते. महेश पोतारे यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यावर्षी किशोर कदम यांनी आवर्जून उमेश जगताप यांचा उल्लेख केला होता की तुमच्या जिल्ह्यातील एक नाट्यवेडा माणूस आज देश विदेशामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव गाजवतोय अभिनेता म्हणून. ते उमेश जगताप यांच्यासाठी जोरदार टाळ्या. धाराशिव जिल्हा, मला कधी कधी असं वाटतं की पुणे हा धाराशिवचा तालुका आहे. मी म्हणतो पुणे हा धाराशिवचा तालुका आहे. इतकी मंडळी आपली धाराशिवची पुण्यामध्ये आहेत, इतकं पुणे आपलं वाटतं. आणि पुण्यातल्या पुणेकरांना म्हणजे खऱ्या धाराशिवकरांना एकत्र आणण्यासाठी धाराशिव फाउंडेशन आहे. एक विनंती करतो की तुमच्याकडे जे रजिस्टर आलेलं आहे त्यावर तुमची सगळी माहिती भरा. तो डेटा खूप महत्वाचा आहे तुमच्यासाठी आणि मंचावरील मान्यवरांसाठी. याला कुठलीही राजकीय किनार नाही, कुठलीही राजकीय किनार नाही. केवळ सामाजिक बांधिलतेच्या दृष्टिकोनातून धाराशिव फाउंडेशनची स्थापना झालेली आहे. कारण मंचावर जी विराजमान मंडळी आहेत ती एका पक्षाची नाही, ती अनेक पक्षांची आहे. त्यामुळे याला कुठलीही राजकीय किनार नाही. मी पुन्हा पुन्हा अधोरेखित करतोय. पुढे असं की धाराशिव म्हटलं की तिथं काम करणारी मंडळी इंजिनियर, डॉक्टर, वकील या पुढे जातात का? नक्की जातात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण मंचावर आहे, मी त्यांना पाचारण करतोय. जगविख्यात स्टर्लिंग जनरेटर्स या आंतरराष्ट्रीय कंपनीचे सीईओ श्रीयुत संजय जाधव सर. मी संजय जाधव सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत, त्यांचे शुभाशीर्वाद या धाराशिव फाउंडेशनसाठी या ठिकाणी व्यक्त करावे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचंही स्वागत करूया. व्यासपीठावरील सर्व मंडळी, धाराशिव जिल्ह्यातील सर्व बंधू आणि भगिनींनो, मी पुण्यात राहत नाही, मी बँगलोरला असतो. पण पुणे हे एक जसं यांनी सर्वांनी आतापर्यंत सांगितलं की धाराशिवकरांचं पहिलं पाऊल हे पुण्यात पडतं. मी पाऊल पुण्याच्या पुढे मुंबईत टाकलं आणि पुण्यात मी फक्त
1.5-2 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर मी बँगलोरला गेलो. 2 मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये म्हणजे सुरुवातीला, आणि माझा प्रवास 1-2 मिनिटात सांगतो मी तुम्हाला. चिलवडी आमचं गाव, रत्नदीप पण आमच्या गावचा. माझं शिक्षण प्रवरानगरला झालं आणि प्रवरा पब्लिक स्कूल म्हणून एक तिथं स्कूल आहे. आणि त्याच्यानंतर मी इंजिनिअरिंग WIT सोलापूरला केलं आणि मुंबईला आलो. पहिल्यांदा मी पुण्यात मला वाटतं 12वी झाल्यानंतर आलो आणि पहिल्यांदा मुंबईत इंजिनिअरिंग केल्यानंतर गेलो. आणि पुण्यात तरी सोपं आहे, कारण बरेच लोक आपल्यासारखे बोलणारे सापडतात. पण मुंबईत गेल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की अरे आपण कुठेतरी एका वेगळ्या देशातून आलो. आणि मी सगळ्यांना सांगतो की कमीत कमी 2 वर्ष मुंबईत राहायला पाहिजे जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचं असेल तर. कारण आणि आमच्या म्हणजे आमची जी अगोदरची पिढी होती ते सगळे शेतकरी किंवा राजकीय, आमचे वडील पण आजोबा पण. आणि मी ज्यावेळी बाहेर पडलो घरून एकच सांगितलं, चांगली नोकरी बघतो आणि चांगली नोकरी मिळाली म्हणजे सगळं बरं होईल. पण आज 30-35 वर्ष झालं मी नोकरी केली आणि एका ट्रेनिंग इंजिनियर पासून मी आज CEO पर्यंत पोहोचलो. पण हा जो काळ आहे हा फार, तसं पाहिलं तर मागे पाहिल्यानंतर किती विचित्र होता सुरुवातीचा काळ. आणि त्याच्यानंतर मेहनत करत 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 पुढे ह्या लेवलला पोहोचल्यानंतर एक लक्षात आलं की नोकरी हाच ध्यास ठेवायला नाही पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, मी एक छोटी गोष्ट सांगतो काल घडलेली. मी एका मीटिंगला गेलो होतो काल. तर आम्ही मर्जर्स आणि ऍक्विजिशन करतो. तर एका ऍक्विजिशनसाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही तिथे गेलो असताना बोलता बोलता एक कंपनी आहे, त्यांचे जे ग्रीन इनिशिएटिव्ह मध्ये ते काम करतात. आणि तिथे गेल्यानंतर मी त्याला विचारलं की आणि चांगली मोठी कंपनी आहे, स्टार्टअप आहे. 2 ते 3 वर्ष त्यांनी मेहनत केल्यानंतर ती स्टार्टअप त्यांनी उभा केली. त्यांना 42 कोटीचं त्यांना फंडिंग पण झालंय. आणि सेकंड राऊंड फंडिंगच्या ह्याच्यामध्ये आम्ही तिथे गेलो होतो. बोलत असताना मी त्याला विचारलं, अरे इथला CEO कोण आहे? त्यांनी माझी CEO ची ओळख करून दिली. आता तो इम्प्रेस करायला बघतो, आपण त्याला इम्प्रेस करायला बघतो आणि एक देवाणघेवाण होते. माझ्या एक लक्षात आली की अरे ह्या CEO ला इंग्लिश बोलता येत नाही. मग मी त्यांना विचारलं की हे नक्की कंपनी कुणी चालू केली? मग त्यांचं ते COO म्हणून असतो, त्याच्या खाली आणि एक व्हाईस प्रेसिडेंट होता. तर ते मल्टीनॅशनल कंपनीज मधून आले, ते एकदम छान बोलत होते, सगळं व्यवस्थित होतं. मग मला कुतूहल ते की हे CEO कोण आहेत. तर मग तो मागे 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 जायचा. तर मी त्याला पुढे पुढे घेतलं. नंतर लक्षात आलं की ते बुलढाणा जिल्ह्यातून पुण्याला आले. हा गृहस्थ. मी त्याला विचारलं बुलढाण्यात काय करत होते? तिने सांगितलं बुलढाण्यामध्ये मी मोबाईल फोन रिपेअरिंग करत होतो. बर, मग तुम्ही इथं कसे आले? तो म्हणे मला सायंटिस्ट व्हायचं होतं. म्हणजे तुमचं शिक्षण किती झालंय? माझं BCom झालंय. म्हणजे तुम्हाला BCom केलं, तुम्हाला सायंटिस्ट व्हायचं होतं. तो म्हणे आम्हाला कुठे गायडन्सच नव्हता. आणि मी BCom केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे माझ्यामध्ये टेक्निकल केपेबिलिटी आहे आणि मला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही ही कंपनी कशी स्थापन केली? तर त्यांनी सांगितलं मी माझ्या स्कूटरला आपला धूर निघतो ना,
तर तो धूर निघून त्याला फिल्टर करून क्लीन करायचं एक माझं ध्येय होतं, म्हणून मी ते डेव्हलप केलं आणि ते सक्सेसफुल झाल्यानंतर मी आता शोधतोय की याला कुणी पैसा लावायला तयार आहे का. आणि असंच एक स्टार्टअपचे जे मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये एकाने त्याचं ते प्रोडक्ट पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की याला जरी काही येत नसेल पण हा माणूस उपयोगी आहे. ज्याच्याकडे पैसे होते त्यांनी पैसे लावले आणि त्याला सीईओ केलं आणि त्यांनी जे इन्व्हेन्शन्स केलेत, तर काल मी त्याच्याशी बोलत असताना एक लक्षात आलं की गेल्या 100 वर्षामध्ये जे टेक्निकली पुस्तकी ज्ञानातून जे फॉर्म्युल्यातून जे इन्व्हेन्शन होतं, जे इन्व्हेन्शन होऊ शकलं नाही ते यांनी प्रॅक्टिकल शोधातून ते इन्व्हेन्शन करून आज त्याला 42 कोटीचे फंडिंग आणि पुढचे त्यांना 100 कोटीचं फंडिंग हे त्यांच्या प्लॅनिंगमध्ये आहे. तर माझं एकच आहे की धाराशिव फाउंडेशन मी हे उपक्रम, एक तर नोकरी ठीक आहे, नोकरीला एक लिमिट आहे, गव्हर्नमेंट असू द्या किंवा प्रायव्हेट असू द्या, आणि धाराशिव फाउंडेशन ही संकल्पना अत्यंत चांगली संकल्पना आहे आणि याच्यामधून नोकरी आणि माझं एक रिक्वेस्ट आहे की स्टार्टअप मध्ये आणि बिझनेस मध्ये लोकांनी, आपल्या धाराशिवच्या लोकांनी घुसायला पाहिजे, त्याच्यामध्ये नाव करायला पाहिजे. काही लोक आहेत जे पुढे चाललेले आहेत त्या ह्याच्यामधून. आणि बेंगलोर हे तुम्हाला माहिती आहे की स्टार्टअपचं एक माहेरघर आहे. तिथे आम्ही जिथे राहतो 2 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 4000 स्टार्टअप आहेत, 4000. आणि मला वाईट याचं वाटतं की महाराष्ट्रामधून अशा स्टार्टअप्स आता पुणे किंवा मुंबईमध्ये असतील, पण महाराष्ट्रीयन माणूस हा अजूनपर्यंत मला त्या लेवलवरती सापडत नाही. तर ही एक संधी आहे धाराशिवकरांना आणि धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांना नोकरी किंवा ह्या स्टार्टअप कल्चरमध्ये किंवा पुढे जाण्याची संधी जेवढी मिळेल. आणि याच्यामध्ये कैलास दादा यांनी मला फोन केला की तुम्ही यायला पाहिजे, म्हणून मी आलो. पण एक ज्यावेळी तुम्ही पुढे जाल त्यावेळी वळून गावाकडे बघा. मी स्वतः एक छोटंसं फाउंडेशन, आता मला वेळ मिळत नाही पण त्यातली त्यात जेवढं काही करता येईल आम्ही केलं. चिलवडी गावामध्ये आम्ही बंधाऱ्याचे कामं केले, नदीचं खोलीकरणाचं काम केलं, रस्त्याचे कामं केले, लाईटिंगचं काम केलं, साफसफाईचे कामं केले, झाडे लावण्याचं काम केलं. आणि तुम्हाला सांगतो, ज्या बंधाऱ्याचे कामं आम्ही त्यावेळी घेतले होते कोविडच्या अगोदर, कोविड नंतर तेवढा वेळ मिळाला नाही आणि कोविडच्या पिरियडमध्ये ते कामं बंद पडली. पण सर्वांना मी एक विनंती करतो आणि धाराशिव फाउंडेशनला सुद्धा की ह्या जर जे लोक पुढे जात असतील त्या लोकांनी गावामध्ये कमीत कमी जिल्हा लेवलला काम करणं आता ते शक्य नसतं. तुम्ही नोकरदार असतो किंवा बिझनेसमन असतो, त्याचे लिमिटेशन्स असतात. पण ज्या काही वेळ तुम्हाला मिळेल पुण्यामध्ये तर ठीक आहे, तुम्ही काम करा आणि पुण्यामध्ये येणाऱ्या लोकांना मदत करा. पण वळून गावाकडे पहा, गावामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी होतील याची पण तुम्ही दखल घ्या. हे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. आयोजकांची एक विनंती आहे. सन्माननीय खासदार ओमदादा यांच्या सुविते पत्नी आमच्या भगिनी संयोजनीताई राजे निंबाळकर आणि आदरणीय आमदार कैलासदादा गाडगे पाटील यांच्या सुविते पत्नी शुभांगीताई या दोघींना मी मंचावर सन्मानाने आमंत्रित करतोय. तिथंच आयोजकांच्या वतीनं त्यांचं स्वागत. आताच संजय जाधव सरांनी त्यांच्या गावात त्यांच्या फाउंडेशनच्या वतीनं काय काय काम केलं त्याचं उदाहरण सांगितलं, ते मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तुमच्या गावातली शाळा पाहण्यासारखी आहे आणि अनेकांनी भेट देण्यासारखी शाळा आहे. ग्रामीण भागातली शाळा किती अत्याधुनिक असू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चिलवडीची ती शाळा.
जशी चिलवडीची शाळा आहे तसा चिलवडीचा इतिहास आहे. निजामाच्या विरोधात चिलवडी गाव बेचिराग झालेलं आहे. अशीच अनेक गावं तिथं बेचिराग झाली होती. त्यातूनही ती गावं उठली आणि पुन्हा कामाला लागली. या दोन्ही मान्यवर भगिनींसाठी जोरदार टाळ्या. आपल्या धाराशिवमध्ये काय आहे, ईट गाव आहे जिथं निजामाबरोबर झालेला संघर्ष आजही अधोरेखित आहे. भूम तालुक्यामध्ये आलमप्रभू हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेलं एक तीर्थक्षेत्र आहे. कुंथलगिरी आहे मागाशी ज्याच्याबद्दल मी सांगितलं, जिथला पेढा, जिथलं अहिंसा क्षेत्र, त्याच्यानंतर गडदेवदरी. आता तुम्ही तिथं आलात, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर, त्याच्यासारखं हिल स्टेशन तुम्हाला कुठं दिसणार नाही, त्याच्यासारखी हिरवळ कुठं तुम्हाला दिसणार नाही. तेर आहे जिथं त्रिविक्रमाचं भारतातील सर्वात जुनं स्थापत्यकलेचा नमुना असलेलं 1213 वर्ष जुनं मंदिर तिथं आहे. जिथं 2000 वर्ष जुनी चौकट आहे ती तेरला आहे. त्यानंतर धाराशिवची लेणी आहे. तुळजापूर, शलदेवता देवी तुळजापूरमध्ये आहे. खंडोबा अंदूर, खंडोबा नळदूर, किल्ला नळदूर, परंड्याला किल्ला. काय नाही आपल्याकडे. आपण फिरत बसतो, इकडे जा तिकडे जा, सुट्ट्यासाठी पर्यटनासाठी दुसऱ्या ठिकाणी जातो.